नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। निर्धार मेळावा, चहात बिस्किट टाकून खाणे एवढी सोपी निवडणूक। निलेश सांबरे। भिवंडी मतदारसंघातील वाशिंद येथील निर्धार मेळाव्याला लोकांचा उदंड प्रतिसाद, हजारोंच्या संख्येने उपस्थिती। वाशिंद येथील निर्धार मेळाव्यामध्ये जिजाऊ संस्थापक निलेश सांबरे यांनी आपण केलेल्या सामाजिक कार्याचा दाखला देत सध्याचा राजकीय गढूळ वातावरण, जिजाऊचं चाललेलं असलेलं सामाजिक काम, लोकांना हवा असलेला बदल या आत्मविश्वासाच्या जोरावर निलेश सांबरे यांनी या निवडणूक म्हणजे चहात बिस्किट टाकून खाण्याएवढी सोपी आहे असं वाटतं। इंडिया न्यूज 28 साठी वाडा ब्युरो किरण दुपारे। आज कृतज्ञता सोहळ्याबरोबरच आपण एक नवीन सोहळा आयोजित करण्यात आला आहे का निर्धार भिवंडी लोकसभा क्षेत्रातील निर्धार मेळावा। हो, आपल्याला करायचा आहे निर्धार शिक्षणाचा। आपण पाहतोय गरिबांच्या मुलांना, हजारो मुलांना शिक्षणाची व्यवस्था नाही आहे। आपल्याला या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तेचे शिक्षण मिळालंच पाहिजे, हा निर्धार करायचा आहे। आज आपल्याला करायचा आहे आरोग्याचा निर्धार। गोरगरीब प्रत्येक व्यक्तीला ज्याप्रमाणे श्रीमंत अधिकारी लोक किंवा लोकप्रतिनिधी जशा आरोग्य सुविधा घेतात तशा प्रकारचा लाभ आपल्या प्रत्येक व्यक्तीला मिळाला पाहिजे, याचा निर्धार करायचा आहे। आपल्याला निर्धार करायचा आहे महिला सक्षमीकरणाचा। प्रत्येक महिला ही आपल्या पुरुषाबरोबरच खांद्याला खांदा लावून तिने काम केलं पाहिजे। ज्याप्रमाणे आता आपण मंचावर बघतोय का एका बाजूला डेप्युटी कलेक्टर साहेब बसले तर एका बाजूला IIT झालेली आपली समृद्धी बसलेली, त्याप्रमाणे प्रत्येक ताई आपली व्यवस्थित रोजगाराला लागली पाहिजे, हे आपल्याला बघायचं आहे। मग अगदी घर बसल्या तिला मुलांचं शिक्षण सांभाळून, घरची कामं सांभाळून जो रोजगार तिला देता येईल, उदाहरणार्थ साबण बनवणे, अगरबत्ती बनवणे, शॅम्पू बनवण्यापासनं जो व्यवसाय ती सांगेल तो व्यवसायाचं ट्रेनिंग देऊन तिला आपल्याला तयार करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला करायचं आहे का युवकांची बेरोजगारी। आज मोठा प्रश्न आपल्याकडे उभा आहे का युवकांकडे घरोघरी पोरं शिकलेली विद्यार्थी आहेत, परंतु ही बेरोजगारी संपवण्याचा निर्धार करायचा आहे आपल्याला जिजाऊला। येत्या एका वर्षामध्ये कोकणच्या 5 जिल्ह्यामधून किमान 5000 विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी लागली पाहिजे, हा निर्धार करायचा आहे आपल्याला आज। आणि का मिळू शकत नाही? आपल्या संस्थेच्या 45 अभ्यासिका आहेत, प्रत्येक 30 पोलीस अकॅडमी आहेत, 30 ठिकाणी गट क आणि ड चे ट्रेनिंग क्लासेस आहेत का जेणेकरून आपल्याला आपला विद्यार्थी घडलाच पाहिजे। आता माझ्यानंतर वक्तव्य करणार आहेत मोहिनी भारमलच्या सासूबाई, का ज्या कशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी शिकला। मगाशी डेप्युटी कलेक्टर साहेबांना वेळ कमी होता, नाही तर त्यांनीही सांगितलं असतं कशा प्रकारे शिक्षण घेतलं। आज कुठेही कोणाला काळजी करण्याचं कारण नाही का बाबा अंथरूण पाहून पाय पसरा, असं कुठल्याही मायमाऊलींनी किंवा वडीलधाऱ्यांनी आता विद्यार्थ्यांना सांगण्याची गरज नाही। जेवढे पाय पसरायची विद्यार्थ्याची ताकद असेल तेवढे अंथरूण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपली आहे। तो निर्धार करण्याचा आजचा दिवस आहे। आज आपण पाहतोय महागाई प्रचंड वाढलेली आहे। ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो ते आपल्या विश्वासाला तडा लावत आहेत। आज आपल्याला भिवंडी लोकसभाच का आपण निवडली? भिवंडी लोकसभेचा निर्धार मेळावा आयोजित केल्याबरोबर रत्नागिरीवरून फोन यायला लागले, रायगडातून फोन येत आहेत, ठाण्यामधनं येत आहेत, कल्याणमधून येत आहेत, पालघरचा तर खूप आग्रह झाला आहे का आपल्याकडे निर्धार मेळावा झाला पाहिजे। का लोकांना असं वाटतं का आज आपल्याला पर्याय म्हणून जिजाऊकडे का लोक बघतायत? त्याला कारण आहे दादांनो, तायांनो, मायमाऊलींनो, का गेली 15 वर्ष एक शेतकऱ्याचा मुलगा, ST कंडक्टरचा मुलगा निलेश सांबरे आपल्याशी बोलतोय। त्यांनी 15 वर्षामध्ये ठरवलं का आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा आहे, आपला विद्यार्थी शिकवायचा आहे, शिकून त्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली पाहिजे। आणि या जिल्ह्यातील नव्हे तर कोकणाच्या 5 जिल्ह्यातील कुठलाही रुग्ण उपचाराशिवाय दगावता कामा नये। आणि या नुसत्या निवडणुकीपुरती येणारे आश्वासन नाही तर ठोस काम करण्याचं काम आपली जिजाऊ करते का आपल्या संस्थेचं महाराष्ट्रात नव्हे देशातील कुठल्याही पक्षाचे रुग्णालय नसेल असं आपलं सशस्त्र रुग्णालय आहे। कुठल्याही संस्थेचं नसेल, संस्था असतात आपल्याकडे आपल्या नावाने दुकान मांडून कोट्यावधी रुपये जमा करणारे, उद्या एखादं रुग्णालय करायचं झालं 10 कोटीचं तर त्याच्या नावाने 100 कोटी रुपये समाजाकडून वर्गण्या घेणारे आपण बघितलेले आहेत। परंतु जे कष्टाचे पैसे येतात त्या कष्टाच्या पैशाचा उपयोग हा माझ्या समाजाच्या आरोग्यासाठी झाला पाहिजे। अगदी NICU